टाडे आहे, माझं गाव थोडजवळ आहे आणि मी शेतकरी कुटुंबियातला आहे। तरी मला असं वाटतं की हल्लीच्या काळात जो शेतकऱ्यावर होणारे परिस्थिती आहे, शेतकऱ्यावर दुष्काळ आहे, अन्य परिस्थिती आहे, यासाठी तरी तुम्हाला सांगतो आता शेतकऱ्याच्या हिताचा खासदार पाहिजे। कोण तुमच्या मनातला खासदार? आमच्या मनातला खासदार आता पाहिलं मागली परिस्थिती जर बघितली तर सांगायचं झालं तर महागाई ही सगळ्यात मोठी महागाई आहे। महागाईला कुठेही मोदी सरकारच्या काळात आळा बसलेला नाही आणि जेणेकरून शेतकऱ्याची जी अवस्था होत आहे ही बिकट अवस्था पाहून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच खासदार हा येणाऱ्या कोणत्याही दुसऱ्या पक्षाचा चालेल आणि मराठा आरक्षण न दिल्यामुळे आम्ही भाजपवर अत्यंत नाराज आहे। शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का आणि हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न पूर्वीच्या खासदाराकडून सुटले का? शेतकऱ्याचा कुठलाच प्रश्न आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाकडून सुटला नाही। शेतकऱ्याचा असेल किंवा कुठलाही प्रश्न असेल आतापर्यंत राजकीय लोकांकडून कुठलाही प्रश्न शेतकऱ्याचा अजिबात सुटला नाही। मालाचा हमी भाव असेल आणि अनेक कुठलीही गोष्ट असेल आतापर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाकडून शेतकऱ्याची समाधान झालेलं नाही। खासदार कोण पाहिजे हिंगोलीचा? खासदार तरुण आणि चांगला खासदार पाहिजे, काम करणारा। कोण पाहिजे? कोण पाहिजे? नवा पाहिजे, वंचितचा खासदार पाहिजे। वंचितचा खासदार हो. पाहिजे। बरं. आम्हाला सगळेच पाहिजेत, पण आता येऊन काय फायदा? जे मागे ते निवडून ते काही कामाचे नाही, कुछ काम ठरले, एकही काम केलं नाही। त्यांनी हिंगोली जिल्हा दाखवला नाही। खासदार कोण म्हणा ते माहीत पण नाही। तर आम्हाला खासदार कसा पाहिजे? काम करणारा, आरक्षणचे काम करणारा, तरुण शेतकऱ्याचे काम करणारा, बाजार भाव नाही, इथं लोकांना काम नाही, असा खासदार असावा। तुमचं नाव काय? कोण्या गावचे आहेत? मी इंद्रजित प्रल्हाद कांबळे, खानापूर बंगला, तालुका जिल्हा हिंगोली। बरं. हो. आणि आता जो खासदार येणार आहे, तुम्ही निवडून त्याला देणार आहे, हो. त्याला कोणते प्रश्न सोडवले पाहिजे? त्यानं लोकांचा बेरोजगार, लोकांना नोकऱ्या, काय याचे कामं आणले पाहिजेत, काय लोकांना रोजगार मिळाला पाहिजेत, तळ्यात पाणी आलं पाहिजेत आणि बाजार भाव मिळाला पाहिजेत, शेतकऱ्याला कापसाला भाव मिळाला पाहिजेत, व्यापाऱ्यांना भाव मिळाला पाहिजेत, सगळ्या अडचणी सोडणारा खासदार पाहिजे। हो, असा खासदार आम्हाला पाहिजे। हिंगोलीत पहिल्या खासदारांना काय प्रश्न काहीच नाही, एकही प्रश्न सोडला नाही, पाहिलाच नाही लोकांना। खासदार काय म्हणा हेच माहीत नाही। खासदार कसा असा नेहमी लोकांच्या संपर्कातला, जेणेकरून लोकांचे कामं सोडणारा खासदार, त्याचे कार्यालय पाहिजे, त्याला खासदार म्हणतात। लोकसभेत जाऊन आपला आवाज उठवणारा खासदार पाहिजे। संसद भवनात आपण निवडून बाबासाहेबांनी एक मताचा एक अधिकार दिलाय, तर त्या मताचा अधिकार त्या खासदाराने कसा करायला पाहिजे? लोकसभेत असा आवाज उठवणारा खासदार पाहिजे। कोण करणार असा आवाज? असा आवाज तर खासदार तर आतापर्यंत एकही झाला नाही, राजीव सातव सोडून। मग आता माझ्यानंतर दुसरा वंचितचा खासदार करायला असा पाहिजे। हो, आणि चांगला नाही म्हणून एकचा पाहिजे, नंबर एकचा पाहिजे। नंबर एकचा कोण पाहिजे? नंबर बाबुराव कोळीकर। हो, ओळखतं का बाबुराव कोळीकर? ओळखतो ना। कधीपासून? ते किनोट मध्ये जेव्हा उभे होते का त्यावेळेस ओळखी देशाचा पंतप्रधान कोण पाहायला लावलं? नरेंद्र मोदी। कशामुळे? चांगलं काम केलं त्यांना। हिंगोली जिल्ह्यातले प्रश्न काय? हिंगोली बरेच नाही, ते सध्या मागलचे हेमंत पाटलांनी काही केले नाहीत, तर एवढेच बाबुराव कोळीकर करतील आमचा अंदाज आहे। हेमंत पाटील मी सोडतो म्हणलं ते प्रश्न, निवडणुकीत सोडले नाही, आलेच नाहीत, त्याच्यामुळे ते तिकडे गेले। आता कोळीकर सोडवते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।